2014 ते 2019 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी अथक परिश्रम घेतले, खूप मेहनत घेतली, प्रत्येक बूथवर जाऊन संघटनाला मजबूत केलं. 19ला बाबा राष्ट्रवादीकडून आमदार झाले आणि पण कशा प्रकारे त्यांनी राष्ट्रवादी या क्षेत्रामध्ये उभी केली आपण सांगितलं. मात्र तरी सुद्धा 26 मे 2023ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये अर्जुनी मोरगाव क्षेत्रातील काही नगरसेवक घेऊन आपण शिंदेच्या शिवसेना गटामध्ये प्रवेश केला. बरं, काय आहे ह्या निर्णयामागची स्टोरी? जे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय श्री प्रफुल्लभाई पटेल, श्री राजेंद्र जैन साहेब हे आमचे राजकीय दैवत आहे आणि या गोष्टींचं त्यांनासुद्धा माहिती होतं. मी शिवसेनेत एंट्री करूनसुद्धा मी कधी शिवसेनेचा कधी असा उहापोह काही केला नाही, काही हे केलं नाही. लोकांमध्ये आजही चर्चा आहे की डॉक्टर सुगत चंद्रिका पुरे हे यावर्षी राष्ट्रवादीकडून आमदारकीची निवडणूक लढू शकतात. तयारी आहे तुमची निवडणूक लढण्याची? त्याच प्रकारे येणाऱ्या 2024मध्ये आमचा किल्ला अभेद्य राहील आणि आमच्या किल्ल्याला कोणी भेगा पाडू शकणार नाही, या प्रकारचं कन्स्ट्रक्शन आम्हाला अशी भिंत निर्माण करायची आहे की कशाही प्रकारचे हल्ले होत काही होत पण कशाही प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमदारच अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातून निवडून येईल. मग जर उमेदवार तुम्हाला भेटली तर कोणत्या मुद्द्यांवरती निवडणूक लढणार आहे? ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये, एक फिश बेस्ड इंडस्ट्री, एक गारमेंट बेस्ड इंडस्ट्री, इथेनॉलचा एक प्लांट आणि शुगर फॅक्टरी, हे आमचं विजन आहे 2024 ते 2029. मात्र लोकांमध्ये ही चर्चा आहेत की आपण जसं अर्जुनी मोरगाव क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाचं युती आहे. बरोबर, त्यामध्ये अर्जुनी मोरगावमध्ये सुद्धा आहे. हो, माजी आमदार राजकुमार बडोले साहेब सध्या भाजपचे प्रतिनिधित्व ह्या क्षेत्रात करत आहेत. हो, आणि तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे करत आहात. नेमकं कोणाच्या खात्यात उमेदवारी जाते हा सगळ्यात मोठा पेच इथं फसतं. लोकांमध्ये हे चर्चा आहेत की नेमकं भाजपला तिकीट जाते, उमेदवारी जाते की राष्ट्रवादीला उमेदवारी जाते. तर समजा भाजपला जर उमेदवारी गेली तर काय आपली भूमिका राहणार आहे? राजकुमार बडोले साहेबांना भगवंताच्या कृपेने खूप चांगली संधी भेटली. ते एकदा आमदार राहिले, एकदा महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे कॅबिनेट मंत्री राहिले. पण असतील काही कारणास्तव बहुतेक काही गोष्टी जमू शकल्या नसतील, पण त्याच्यामुळे थोडं त्यांच्या जे राजकीय जीवन आहे त्याच्यामध्ये त्यांना थोडा प्रॉब्लेम आला. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नाना भाऊ गोरगरीब जनतेसोबत चांगले राहतात, पण तिथपर्यंत त्या जनतेला लाभ पोहोचवणे किंवा काही गोष्टींच्या मार्फत मदत पोहोचवणे या गोष्टींमध्ये थोडे कमी पडतात. आणि आताचा जो नॅरेटिव्ह आहे की नाना भाऊंना मुख्यमंत्री बनवायचा आहे म्हणून काँग्रेसला वोट द्या, तर जनतेने हा विचार करावा की कोणाला मुख्यमंत्री बनवायचा आहे म्हणून वोट द्या की आपल्या जीवनातली आर्थिक पातळी उंचावेल ह्याच्यासाठी वोट द्या. नमस्कार, मी संघर्ष उकरे आणि आपण पाहतात झकास मराठी. आपल्या झकास मराठीच्या विशेष बैठक, ज्या बैठकीमध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी वेगवेगळ्या विषयांवर सविस्तर चर्चा करतो. ह्या बैठकीच्या कार्यक्रमात आपण राजकारणात, समाजकारणात काम करणाऱ्या लोकांशी चर्चा करतो, वेगवेगळ्या विषयांची माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. लोकसभेच्या निवडणुका झाल्या, देशात तिसऱ्यांदा महायुतीची सरकार स्थापन झाली आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनले. मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुका तर आटपल्या, त्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष हे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांकडे केंद्रित झालं आहे. त्यापैकी विदर्भावर महाराष्ट्राचा जोर आहे, कारण ह्या लोकसभा निवडणुकांमध्ये विदर्भाने आपल्या मताच्या माध्यमातून एक वेगळं चित्र निर्माण केलं. त्यामध्ये भंडारा गोंदिया जिल्हा, ह्या जिल्ह्यांकडे महाराष्ट्राचे लक्ष याकरित आहे कारण ह्या जिल्ह्यांमधूनच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले येतात. ह्याच गोंदिया जिल्ह्यातून माजी केंद्रीय मंत्री आणि देशाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल साहेब येतात. त्यामुळे सर्वांचं लक्ष ह्या क्षेत्रांकडे आहे. त्यामध्येच आता गोंदियातील अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र, त्या क्षेत्राविषयी आज आपण ह्या बैठकीत चर्चा करूया. त्या क्षेत्रामध्ये 2009 पासून अनुसूचित जातीकरिता हा क्षेत्र रिझर्व्ह झाला. त्यानंतर राजकुमार बडोले पहिल्यांदा 9ला आमदार बनले, 14ला पुन्हा बनले आणि महाराष्ट्राचे ते
सामाजिक न्याय विभागाचे मंत्रीसुद्धा बनले. 2019ला मात्र पलटं झालं आणि त्यानंतर मनोहरराव चंद्रिकापुरे साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार झाले. आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे साहेबांनी दोघंही सरकारचा आस्वाद घेतला. ते महाविकास आघाडी आणि महायुती दोघंही सरकारमध्ये सत्ता त्यांना भेटली. मात्र आता 2024मध्ये या क्षेत्रामध्ये काय परिवर्तन होणार आहे, कशा प्रकारे ही 24ची निवडणूक अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये होणार आहे, ह्याकरिता आज आपण आजच्या बैठकीत चर्चा करणार आहोत. आणि चर्चा करण्याकरिता सुद्धा एक महत्त्वाचे पाहुणे आपण आजच्या ह्या बैठकीला बोलवले आहेत. आजच्या आमच्या बैठकीमध्ये चर्चा करण्याकरिता डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे आहेत. ते पेशाने डॉक्टर आहेत आणि आमच्या माहितीनुसार ते एक उत्तम व्यवसायीसुद्धा आहेत. आणि त्यामुळे एक उत्तम व्यवसायी, एक डॉक्टर कशा प्रकारे आणि एक युवा नेते आणि सगळ्या प्रकारे कशा प्रकारे ते ह्या राजकारणाकडे पाहतात, ह्या राजकारणाला कशा प्रकारे दिशा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, आज आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. लोकांमध्ये चर्चाही आहे की त्यावर्षी विधानसभेची निवडणूक लढू शकतात. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या बैठकीत जाणून घेऊया. आमच्यासोबत स्वतः डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे साहेब या बैठकीत चर्चा करण्याकरिता आहेत. साहेब, स्वागत आहे आपलं झकास मराठीवर. नमस्कार. जसं मी म्हटलं की आपण अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातून येता. हा क्षेत्र नेहमी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महत्त्वाचं क्षेत्र आहे. कसं आहे तुमचं अर्जुनी मोरगाव क्षेत्र, कसा एक्सप्लोअर कराल या क्षेत्राला? अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राबाबतीत जर सांगायचं असेल तर अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र हा एक नैसर्गिक सुंदरतेने नटलेला, जिथे प्रकल्प आहे. NNTR नावाचा नवेगाव नागजिरा टायगर रिझर्व हा एक नॅशनल लेवलचा टायगर रिझर्व या क्षेत्रामध्ये आहे. बरं. आणि या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रकृती, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला पाणवठे, तलाव, शेतीची उत्तम व्यवस्था, अशा विविध गोष्टींनी नटलेला हा एक विधानसभा क्षेत्र आहे. आणि या क्षेत्राच्या बाबतीत जर सांगायचं असेल, जसं तुम्ही म्हटलं की तुम्ही कसं एक्सप्लोअर कराल या क्षेत्राला, तर हा क्षेत्र एक लपलेला हिरा आहे किंवा कोळशाच्या खाणीत असलेला एक हिरा असतो ना, तसा एक हिरा आहे. आणि या हिऱ्याला किंवा त्या कोळशाच्या खाणीतनं बाहेर काढण्याची आजच्या काळाची एक अत्यंत मोठी गरज आहे. आणि ती येणाऱ्या काळात पूर्ण होईल किंवा येणाऱ्या काळात आपण त्याला संपुष्टाकडे नेऊ, असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. जसं मी म्हटलं की आपण पेशाने डॉक्टर आहात, एक आमच्या माहितीनुसार एक उत्तम व्यवसायी सुद्धा आहात. मग ते डॉक्टर की आणि व्यवसाय सोडून आपण ह्या राजकारणाची गोडी कशाला लागली, आपल्याला कशी लागली? बघा, हा जो गुणधर्म आहे राजकारणाचा, हा अनुवांशिक असतो. तर पेशाने मी डॉक्टर आहे. बरोबर. पेशानं माझे वडील एक सुपर क्लास 1 अधिकारी होते गोंदिया जिल्ह्यात, ते रिटायर झाले. माझ्या वडिलांचे दोन्ही मोठे भाऊ, जे माझे सर्वात मोठे वडील नंदकिशोर चंद्रिकापुरे, ते नाशिकराव तिरपुडे साहेब, जे काँग्रेसचे खूप स्टॅलवर्ट लीडर होते तत्कालीन त्यावेळेसचे आणि इंदिरा गांधीजींच्या एकदम जवळचे होते. तर त्यांचे एकदम खंदे कार्यकर्ते, खंदे समर्थक म्हणून माझे सर्वात मोठे वडील नंदकिशोर चंद्रिकापुरे, जे आमगावला राहायचे, जे सध्या स्वर्गवासी झालेले आहेत. आणि माझे जे दुसरे मोठे वडील आहेत, दुसऱ्या नंबरचे जे आहेत, जे गोरेगावला राहतात, ते बुरळ कामगारांचे खूप मोठं नेतृत्व होतं या क्षेत्रातलं, लक्ष्मणराव चंद्रिकापुरे, म्हणजे आहेत आत्ताही हयातीत. पण आता सध्या त्यांना पॅरालिसिसचा अटॅक झाला म्हणून ते बेडवरती आहेत. काही म्हणजे असं ॲक्टिव्ह सध्या नाही आहेत. पण ते RPIचे त्या काळातले एक मोठे नेते या क्षेत्रातले होते. मग जवळपास 30 वर्ष ते भारतीय जनता पार्टीमध्ये होते. आणि मग त्याच्यानंतर माझे वडील, जे 2013 वर्षी गोंदिया जिल्ह्यातनं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून रिटायर झाले. आणि त्याच्यानंतर जो वारसा आमचा राजकारणाचा हळूहळू जो आमच्या मनात जे विचार असतात की राजकारण कसं असायला पाहिजे, कशा प्रकारे राजकारणाने समाजाला दिशा द्यायला हवी, तर तोच वारसा समोर नेत माझ्या वडिलांनी सुद्धा रिटायरमेंट नंतर राजकारणामध्ये पदार्पण करण्याचा एक पाऊल उचललं. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र हा 2009ला शेड्यूल कास्ट ह्याच्यासाठी रिझर्व झाला होता.
आणि त्यामुळेच माझ्या वडिलांनी सुद्धा हे पाऊल उचललं आणि मग एक ब्युरोक्रेसी किंवा ऑफिसरचं पूर्णपणे आपले कार्य त्यांनी संपवल्यानंतर ते रिटायर झाल्यानंतर मग त्यांनी राजकारणात पदार्पण केलं. त्यांनी 2013 साली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्याच्यानंतर मग त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. म्हणून त्यांचे दोन्ही मोठे बंधू आणि त्याच्या पहिलेही मला हे सांगू इच्छितो की जे माझे दोन्ही आजोबा आहेत, म्हणजे जे आमचं पैतृक गाव आहे बामणी सडक किंवा सावंगी बामणी म्हणतात त्याला, ते सुद्धा गावाचे सरपंच होते. बरं. हां, तर हा जो राजकारणाचा विचार जो आहे हा काही आमच्या परिवारात नवीन नाही. जेन्युअल विचार. हां, हा आमच्या पिढी दर पिढी राजकारणाचे विचार किंवा राजकारणात ॲक्टिव्ह असणे हा आमच्या परिवारातला एक अनुवांशिक गुण आहे असं तुम्ही समजू शकता. बरं. आपण म्हटलं की 2013ला बाबा रिटायर्ड झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हो. 2014ची निवडणूक आपण राष्ट्रवादी काँग्रेसमधून लढली. त्यामध्ये चंद्रकांत साहेबांचा पराभव झाला आणि राजकुमार बडोले साहेब हे मंत्री बनले, आमदार झाले आणि मंत्री बनले. त्यानंतर 2019ला पुन्हा चंद्रकांत साहेब आणि राजकुमार बडोले साहेबांमध्ये टक्कर झाली आणि त्यामध्ये चंद्रकांत साहेबांचा विजय झाला. बरोबर. त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये चंद्रकांत साहेब सामील झाले आणि त्यानंतर तेही सरकार पलटली आणि त्यानंतर महायुतीची सरकार आली. त्यामध्ये म्हटलं की दोघंही सरकारचा आस्वाद हा चंद्रकांत साहेबांनी घेतला. साहेब आजपर्यंत ह्या क्षेत्रामध्ये आमदार झाले. आपण त्यांचा कार्यकाळ आणि ह्या 5 वर्षाचा मनोहरराव चंद्रकांत साहेबांचा कार्यकाळ काय फरक आहे सगळ्या कार्यकाळांमध्ये? बरं, तसं जर पाहिलं तर हा जो विधानसभा क्षेत्र आहे हा 2009ला आरक्षित झाला आणि 2009च्या इलेक्शनपासून मी या विधानसभा क्षेत्रामध्ये ॲक्टिव्ह आहे. त्या कालखंडामध्ये माझ्या वडिलांचे दोघेही मित्र आहेत, राजकुमार बडोले सुद्धा आणि जे त्या तत्कालीन काँग्रेसचे कॅन्डिडेट होते रामलाल राऊत काका ते सुद्धा. पण त्यावेळेस आमचा परिवार रामलाल राऊत काकांसोबत इलेक्शनमध्ये आम्ही त्या पार्टिसिपेट केलं होतं. तर राजकुमार बडोले साहेब ह्यांनाही पार्श्वभूमी सरकारी जॉबची, मग त्याच्यानंतर राजकारणात येण्याची, आणि रामलाल राऊत काका हे मूळचे राजकारणी. पण काही कारणास्तव जी वेव होती त्यावेळेस ती भारतीय जनता पार्टीची निर्माण झाली आणि काही पर्सनल कारणांमुळे जे काँग्रेसचे कॅन्डिडेट आहेत ते त्या इलेक्शनमध्ये पराभूत झाले. आणि त्या दिवसापासून या क्षेत्रामध्ये जे काँग्रेसचं वर्चस्व होतं ते कमी झालं आणि हळूहळू करत काँग्रेस पक्ष अधोगतीकडे वाटचाल सुरू झाली. मग 2014चं इलेक्शन आलं. 2014च्या इलेक्शनमध्ये माझे वडील तेव्हा रिटायर झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पदार्पण केलं. आमच्या देशाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय श्री प्रफुल्लभाई पटेल यांच्या नेतृत्वामध्ये आमदार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश घेतला. आणि मग जसं जसं प्रफुल्लभाई पटेल ह्यांच्या गाईडलाईन्स आपल्याला भेटत गेले, त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांचं जसं जसं आम्हाला त्यांच्या एक नेतृत्वाचा लाभ भेटत गेला, त्यानुसार आपण आपले जे आमदार साहेब आहेत राजकारणामध्ये हळूहळू पुढे सरकत गेले. तसं जर पाहिलं तर 2014 पर्यंत आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्याचं जर संघटन आणि सर्व गोष्टींनी जर पाहिलं असतं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी थोडी कमजोर होती 2014च्या पहिले. ज्या वेळेस आमदार मनोहर चंद्रिकापुरे साहेब जे माझे वडील आहेत त्यांनी या पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्यांचा जो एक इंटरेस्ट त्यांचा संघटन आणि संघटनात्मक गोष्टींमध्ये त्यांना खूप रस आहे. पार्टीचं संघटन कसं वाढलं पाहिजे, कशा प्रकारे पार्टी पुढे गेली पाहिजे आणि पार्टीनी सांगितलेल्या विचारधारेवरती आपण कसं पुढे राहिलं पाहिजे, त्यानुसार त्यांनी त्याच्यावरती वर्कआउट केलं. 2014चं इलेक्शन आम्ही फेस केलं आणि 2014च्या इलेक्शनमध्ये माझे वडील पराभूत झाले आणि 3ऱ्या क्रमांकावरती गेले. त्यावेळेस राजकुमार बडोले साहेबांना मला वाटतं की 64,000च्या जवळपास वोट भेटले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला
34,000च्या जवळपास काहीतरी वोट भेटले आणि माझ्या वडिलांना म्हणजे NCPला 33,500 की काही 500-700 वोटच्या फरकाने आपण 3ऱ्या क्रमांकावरती आलो. तर आम्ही त्या दिवशी खूप खचून गेलो, मी, माझे वडील. आणि बस त्याच्या एक 2-4 दिवसात किंवा अवघ्या काही दिवसातच दिवाळी होती आणि प्रफुल्लभाई नेहमीप्रमाणे दिवाळी मिलनचा कार्यक्रम जो गोंदियामध्ये घेतात ते त्यांनी तो कार्यक्रम ऑर्गनाईज केला आणि मग मी आणि माझे वडील जे आहेत ते प्रफुल्लभाईंना आम्ही भेटायला तिथे त्या कार्यक्रमामध्ये गेलो. माझ्या वडिलांना मनापासून वाईट वाटत होतं की आपण 3ऱ्या क्रमांकावरती गेलो. आपला परफॉर्मन्स जो आहे तो म्हणजे आम्ही खूप ताकदीनं ते इलेक्शन लढलं, एवढ्या ताकदीने लढलं की म्हणजे आम्ही सर्वस्व त्या इलेक्शनसाठी अर्पण केलं. मग आम्ही प्रफुल्लभाईंना भेटलो आणि प्रफुल्लभाईंचा चेहरा पाहायला बरोबरच त्यांचं ते स्मित हास्य आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी, तर तो जो आमच्या पराभवाचा जो एक जी खंत होती ती थोडी कमी झाली. मग माझ्या वडिलांनी प्रफुल्लभाईंना म्हटलं की साहेब मला माफ करा की आपण 3ऱ्या क्रमांकावरती आलो. तर प्रफुल्लभाई खूप खुश होते. प्रफुल्लभाई म्हटले चंद्रिकापुरे साहेब तुम्ही नाराज होण्याचं काहीच कारण नाही, हे इलेक्शन आहे, ह्याच्यात हार किंवा जीत होत राहते, ठीक आहे. पण आज आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्या क्षेत्रामध्ये ज्या स्थानावरती होती तुम्ही त्याचं स्थान खूप पुढे नेलं. त्यांच्यानुसार त्यांना असं वाटत होतं की काही कमी वोट भेटतील, पण आपण त्यांच्या अपेक्षापेक्षा खूप चांगलं काम केलं. आणि त्या दिवशी प्रफुल्लभाईंनी माझ्या वडिलांची पुन्हा पाठ थोपटली आणि त्यांना म्हटलं की चंद्रिकापुरे साहेब तुम्ही पुन्हा, मनोहर भाऊ म्हणतात ते, मनोहर भाऊ तुम्ही पुन्हा कामाला लागा आणि 2019ला निश्चित तुमचा विजय होईल. आणि त्या दिवसापासून माझे वडील 2 दिवस घरी गेले, 2 दिवस आराम केला आणि त्याच्यानंतर आपलं पेन, रजिस्टर, त्यांची गाडी आणि त्यांचा एक ड्रायव्हर आणि त्यांचा एक स्वीय सहाय्यक, त्याला घेऊन ते बूथपर्यंत फिरले, प्रत्येक गावात प्रत्येक टोल्यात गेले. पार्टीचं सक्षमीकरण ज्याच्यात त्यांना रस होता, जो त्यांचा मेन कोर इंटरेस्ट आहे की पार्टीचं संघटन मजबूत कसं होईल, कशा प्रकारे पार्टी पुढे वाढेल, या सर्व गोष्टींवरती त्यांनी बारीक लक्ष देऊन 2014 ते 2019 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी अथक परिश्रम घेतले, खूप मेहनत घेतली. प्रत्येक बूथवर जाऊन संघटनाला मजबूत केलं, प्रत्येक बूथवर जाऊन हे इन्शुअर केलं की प्रत्येक बूथवर आपली 20 ते 30 माणसं हवी आहेत. आणि त्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला एक मजबूत, एक बळकट स्वरूप देऊन पुढच्या इलेक्शनला आपण तयारीसाठी उभं राहायचं आहे. सर्व लोकांना, कार्यकर्त्याचं मनोबल उंचावलं आणि त्या प्रकारचं मग आम्ही 2019चं इलेक्शन फेस केलं. आणि मग जेव्हा तुम्ही पाहिलं की 2019चं इलेक्शन आलं तेव्हा तत्कालीन जे मंत्री साहेब होते बडोले साहेब, ते निश्चिंत होते. त्यांना असं वाटलं की बहुतेक ते 20,000 किंवा 30,000च्या फरकाने निवडून येत आहेत. आणि आमची करो किंवा मरो अशी स्थिती होती. आम्हाला जिंकून येणं, भले ते 1 वोटाने का न असो, बस आमची तीच प्रायोरिटी होती की आपल्याला जिंकायचं आहे. एक पराभव आम्ही बघितला आहे, आम्ही आपलं सर्वस्व अर्पण त्या इलेक्शनसाठी केलं. आम्ही कोणत्याही गोष्टीची म्हणजे बाळगली नाही आणि पूर्ण जे स्टेप्स उचलता येतील. आणि भगवंताच्या कृपेने त्यावेळेस असे काही चमत्कार झाले की आम्हाला कळत न कळत ज्या मदती जिथून व्हायला पाहिजे होते असं आम्ही रोज खचायचो आणि रोज आमच्यात एक नवीन ऊर्जा निर्माण व्हायची इलेक्शनमध्ये. पण आमचा पुढचा दिवस चांगला निघायचा आणि अशा प्रकारे आम्ही फार संघर्षामध्ये तो इलेक्शन आम्ही फाईट केला. आणि ज्या दिवशी मग आम्ही त्या इलेक्शनच्या रिझल्टसाठी अर्जुनी मोरगावच्या त्या पटांगणावरती तहसील ऑफिसच्या समोर बसलो आणि जेव्हा पहिला राऊंडची पहिली पेटी खुलली आणि जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने लीड घेतली तेव्हा एक असं सुखाचा धक्का किंवा एक आनंद, कारण की जेव्हा 14चं इलेक्शन खुललं आणि जेव्हा आम्ही मायनसमध्ये गेलो होतो ते दुःख मला माहिती होतं. आणि मग आपण प्लसमध्ये जातो जर मतपेटीवरती तर ते सुख काय असतं, ते सुख म्हणजे असं शब्दांनी आपण सांगू शकत नाही, ते फील करावं लागतं आणखी आपली मेहनत कामी येत आहे. अशा प्रकारे निवडणूक झाली. हो, 19ला बाबा राष्ट्रवादीकडून आमदार झाले आणि पण कशा प्रकारे त्यांनी राष्ट्रवादी या क्षेत्रामध्ये उभी केली
आपण सांगितलं, मात्र तरी सुद्धा 26 मे 2023ला आपण बाबांसोबत राष्ट्रवादीचं काम केलं, पण आपण अधिकृतरित्या राष्ट्रवादीच्या कोणत्याही पदावर आपण कार्यरत नव्हते. आपण 26 मे 2023ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये अर्जुनी मुळगाव क्षेत्रातील काही नगरसेवक घेऊन आपण शिंदेच्या शिवसेना गटामध्ये प्रवेश केला. काय आहे ह्या निर्णयामागची स्टोरी? बघा, मी 23 मे 2023 26 मे 2023 याच्या पहिले कोणत्याही पॉलिटिकल पार्टी किंवा राजकीय पक्षामध्ये नव्हतो. मी शासकीय सेवेमध्ये होतो. मी WCL नागपूरमध्ये डेप्टी डायरेक्टर मेडिकल या पदावरती कार्यरत होतो. त्याच्या अगोदर मी गोंदिया जिल्ह्यामध्ये 2016 ते 2019 अतिरिक्त विभागीय चिकित्सा अधिकारी या पदावरती कार्यरत होतो. तर मी नोकरी या क्षेत्रामध्ये UPSCची परीक्षा देऊन रेल्वेजमध्ये गेलो, मग अजून दुसरी एक परीक्षा देऊन WCLमध्ये गेलो, आणि मग माझे वडील राजकारणात होते आणि मागचा जो म्हणजे त्यांच्या मागचा जोही व्याप आहे तो मी सांभाळायचो. तर हळूहळू हे इलेक्शन म्हणा किंवा राजकीय प्रक्रिया म्हणा किंवा लोकांमध्ये वावरणे हे माझं 2009 पासूनच चालू होतं. मला शासकीय सेवा ही कधीही म्हणजे असं वाटलं नाही की शासकीय सेवेमध्ये मला जीवन व्यतीत करायचं आहे. राहून राहून माझ्या मनात हाच विचार यायचा आहे की आपल्याला लोकांसाठी काहीतरी करायचं आहे. आपल्याला नोकरीमध्ये गुरफटून राहून फक्त आपला परिवार आणि आपले जे जवळपासचे लोक असतात तिथपर्यंत सीमित न राहता आपण जे करू शकतो याचा लाभ समाजाला कसा होईल, याचा लाभ आपल्या क्षेत्रातील जनतेला कसा होईल, याच्यासाठी मला काम करायचं होतं. म्हणून ती नोकरी मी सोडली. आणि त्यावेळेस माझ्या वडिलांचं याच जे 5 वर्षाचा जो कालखंड आहे त्याच्यात महाविकास आघाडीची सरकार अस्त झाली आणि महायुतीची सरकार उदयास आली. त्यावेळेस माझे वडील विरोधी पक्षात होते आणि आम्हाला एकही कोणती निधी भेटत नव्हती, कोणत्याही प्रकारचं गव्हर्नमेंटचा सपोर्ट नव्हता, काहीच नव्हता. आणि माझ्या वडिलांना एक तीळ मात्र सुद्धा माहिती नव्हतं की मी माझ्या मनात काय चालू आहे आणि मी काय निर्णय घेणार आहे. तर माझे वडील जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि खास करून प्रफुल्लभाई पटेल हे आमचे भगवान श्री राम आहेत आणि माझे वडील त्यांचे हनुमान आहेत. आणि त्यांचा जो विचार होता तो आपल्या विचारासोबत आणि त्या गोष्टींसोबत ते पुढे जात राहिले. आणि मला असं वाटलं की लोकांनी वडिलांना निवडून दिलं हे क्षेत्रातल्या जनतेचं काम करायसाठी. आणि जर हे जे राजकारण आहे आणि या राजकारणाच्या ह्याच्यात जर निवडून आलेले जनप्रतिनिधींचं जर काम होत नसेल तर ह्याच्यामध्ये सफर जी आहे ती जनता करते. आणि त्या जनतेसाठी हा निर्णय मी शिवसेनेमध्ये जाण्याचा घेतला. माझे खूप चांगले मित्र आहेत, मंगेश चिवटे, ते CM साहेबांचे विशेष कार्य अधिकारी आहेत आणि त्यांच्यामार्फत मी CM साहेबांसोबत कनेक्ट झालो. मी जेव्हा CM साहेबांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा असा काही विचार नव्हता की पक्षात जायचं आहे की काही हे करायचं आहे. मी फक्त मंगेश चिवटे माझे मित्र होते त्यांच्यामार्फत म्हटलं की CM साहेबांची आपण भेट करू, आम्हाला आपल्या क्षेत्राच्या जनतेसाठी काही विकास निधी किंवा काही गोष्टी जर CM साहेबांच्याकडून आपल्या पदरात जर घालून घेता येतील तर निश्चितप्रमाणे आपण CM साहेबांना ती साथ घालू आणि आपल्या क्षेत्रातल्या लोकांची मदत करू. ह्याच्यासाठी माझी CM साहेबांसोबत भेट झाली. ती भेट अनेक भेटींमध्ये रूपांतरित झाली. नंतर CM साहेब मला वेळ देत गेले, मी CM साहेबाला भेटत गेलो. त्यांना माझं व्यक्तिमत्व चांगलं वाटलं, मी त्यांच्या व्यक्तिमत्वातनं खूप इम्प्रेस झालो. पक्ष विचारधारा जर सोडली तर एक माणूस म्हणून CM साहेब एक उत्तम माणूस आहेत. माणुसकीची व्याख्या जी आहे की एका माणसाने गोरगरिबांसाठी, गरीब लोकांसाठी कसं कार्य करावं त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत. आणि त्यांच्या त्याच स्वभावगुणावरती मी इम्प्रेस झालो आणि त्याच्यामुळे मी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्या क्षेत्रातील विकास कामे व्हावीत, आपल्या क्षेत्रातील जनतेला जास्तीत जास्त निधी भेटावा, जेणेकरून
माझ्या वडिलांना जरी त्यांनी निवडून दिलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं, पण त्या जनतेसोबत अन्याय होऊ नये म्हणून मी शिवसेनेमध्ये पदार्पण केलं. आणि शिवसेनेमध्ये पदार्पण केल्याबरोबर आपल्या दोन्ही नगरपंचायतीला कमीत कमी 20 ते 25 कोटीच्या वरती विकास निधी भेटला. आज अर्जुनी मोरगाव नगरपंचायत आणि सडक अर्जुनी नगरपंचायतमध्ये मला वाटत नाही की जे बेसिक कामं आहेत, जिथे नाल्या, सिमेंटचे रस्ते आणि जेवढी बेसिक ज्या तुमच्या विकासाची कामं असतात ते एकही तिथे शिल्लक नाही आहेत. आणि पूर्णपणे तिथे त्या ज्या विकास निधीचा आम्ही पुरेपूर इस्तेमाल केला. CM साहेबांनी बऱ्यापैकी शासनामध्ये मदत केली आणि अशा प्रकारे माझं शिवसेनेमध्ये पदार्पण झालं. पण मग अजितदादांचं म्हणजे शिवसेनेत जाणं हे जे पॉलिटिकल मूव्ह म्हणून राजकीय जगतात बघण्यात येते, पण ती एक सिंपल मूव्ह होती की आपल्या क्षेत्रातल्या जनतेसाठी आपण चांगलं काय करू शकतो. आणि माझे वडील राष्ट्रवादीत आणि मी शिवसेनेत जाऊन जर त्यांची थांबलेली निधी जर आपण सोडवू शकतो, ते त्याच्या प्रकारचा एक गनिमी कावा म्हणा किंवा कशाही प्रकारे, कारण की राजकीय जे आमचे दैवत आहे ते या क्षेत्रातील खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय श्री प्रफुल्लभाई पटेल, श्री राजेंद्र जैन साहेब, हे आमचे राजकीय दैवत आहे. आणि या गोष्टींचं त्यांनासुद्धा माहिती होतं. मी शिवसेनेत एंट्री करूनसुद्धा मी कधी शिवसेनेचा कधी असा उहापोह काही केला नाही, काही हे केलं नाही. आणि मग जेव्हा अजितदादा सत्तेत पुन्हा अजितदादांची वापसी झाली तर प्रफुल्लभाईंच्या आदेशांवरून आणि आमदार साहेबांनी त्या जो सरकारमध्ये जे आपले आमदार लोक सहभागी झाले त्याच्यात सर्वात पहिले आपले माझे वडील मनोहरराव चंद्रिकापुरे हे प्रफुल्लभाईंच्या सोबत त्यांच्या गोष्टींना म्हणजे मान देऊन त्यांचं आपलं सर्व गोष्टींचं हे करत साहेबांनी तिथे अजितदादांच्या सोबत प्रवेश केला आणि आम्ही जे सरकारमध्ये सामील झालो बस. बरं, त्यानंतर तुम्ही सुद्धा मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रिटर्न झाले? नाही, तो असं झाला विषय की मी मग तेव्हा ना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो ना शिवसेनेचं काम करत होतो. मी सुप्त अवस्थेत होतो. बरं. आणि आमचे इथे सभापतीचे इलेक्शन होते सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव नगरपंचायतमध्ये. मग मी जैन साहेबांचं मार्गदर्शन घ्यायला गेलो. जैन साहेबांना विचारलं की सर आता कसं सभापतींचं काय करायचं, काय आहे पुढची स्टेप कशी उचलायची. तर जैन साहेबांनी मला मार्गदर्शन केलं. म्हणे बघ सुगत, तुझे वडील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आहेत. म्हटलं हो साहेब. आणि तू शिवसेनेमध्ये आहे. म्हटलं साहेब आता काम तर मी राष्ट्रवादीचंच करतो. नाही, काम करतो आणि पक्षात असणे ह्याच्यात फरक असतो. तर म्हणे आमची अशी इच्छा आहे, प्रफुल्लभाईंची अशी इच्छा आहे की तू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आमच्यासोबत पुन्हा वापस यावं आणि आपल्या वडिलांना मजबूत करावं, आमच्या पार्टीला मजबूत करावं. आणि जैन साहेबांच्या त्या गोष्टीला मान देत आणि सर्व त्यांनी जे मला समजावून सांगितलं त्या गोष्टींवरती विश्वास ठेवत मग जैन साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पुन्हा पदार्पण केलं. जेवढे 15 नगरसेवक माझ्यासोबत गेले होते तेवढे 15 नगरसेवक पुन्हा वापस स्वघरी परतले. आणि अशा प्रकारे माझं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पदार्पण झालं. जेव्हा आपण शिवसेनेत गेले आणि त्यानंतर कदाचित तुम्हाला मीडिया भेटली, म्हणजे नाही का, तुम्ही हायलाईट झाले जिल्ह्यांमध्ये. आणि तेव्हापासून लोकांच्या चर्चांना सुरुवात झाली. लोकांमध्ये आजही चर्चा आहे की डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे हे यावर्षी राष्ट्रवादीकडून आमदारकीची निवडणूक लढू शकतात. तयारी आहे तुमची निवडणूक लढण्याची? बघा, आता या क्षेत्राचे विद्यमान आमदार माझे वडील माननीय मनोहररावजी चंद्रिकापुरे साहेब आहेत आणि त्यांची ताकद म्हणून मी क्षेत्रामध्ये फिरतो आणि त्यांना सपोर्ट म्हणून आपण या सर्व गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होतो. बरं, निवडणुकीत जाणं न जाणं हा वरिष्ठांचा विषय असतो. पण आज सर्वस्वी जे मी काम करतो आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, माननीय प्रफुल्ल पटेल साहेब, जैन साहेब, माननीय आमदार चंद्रिकापुरे साहेब आणि पार्टीसाठी मी काम करतो आहे.
आणि इलेक्शनमध्ये जायचं की नाही जायचं ते वरिष्ठ ठरवतील. आपलं काम आहे पार्टीला, जसं माझ्या वडिलांनी 2014 ते 2019 मजबूत केलं, त्याच प्रकारे येणाऱ्या 2024मध्ये आमचा किल्ला अभेद्य राहील आणि आमच्या किल्ल्याला कोणी भेगा पाडू शकणार नाही. या प्रकारचं कन्स्ट्रक्शन आम्हाला, अशी भिंत निर्माण करायची आहे की कशाही प्रकारचे हल्ले होत, काही होत, पण कशाही प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमदारच अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातून निवडून येईल, याच्या तयारीसाठी आम्ही लागलेलो. पण तुमची पर्सनली इच्छा आहे ना लढण्याची, जर पक्षाने जर उमेदवारी दिली तर काय भूमिका राहील तुमची? बघा, पक्षाने उमेदवारी दिली तर ते वेळेवर डिसाईड करू. हां, पण आता माझे वडील आमदार आहेत, पुढच्या इलेक्शनसाठी तेच पुढे जाणार आहेत आणि त्यांची पूर्ण ताकद म्हणून मी, माझी टीम, आमचे सर्व लोक, आम्ही माझ्या वडिलांसाठी काम करतो आहे, आम्ही प्रफुल्लभाईंसाठी काम करतो आहे, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी काम करतो आहे. आणि जर सर्वानुमते जर असा निर्णय होईल की त्यांना असं वाटलं की नाही तुम्ही फेस करायला पाहिजे, एक यंग फेस म्हणून पुढे यायला पाहिजे, तर मग वेळेवरती डिसिजन बघू. बरं, यंग फेस म्हणून पुढे यायला पाहिजे जर लोकांची इच्छा झाली, हां, लोकांचा निर्णय झाला, तर तुम्ही समोर होऊन निवडणूक लढण्याकरिता इच्छुक आहात? बिलकुल. बरं, एक तुम्ही युथ आहात, एक युवा नेते आहात, युवा राजकारणी आहात, मग जर उमेदवार तुम्हाला भेटली तर कोणत्या मुद्द्यांवरती निवडणूक लढणार आहे? कशा प्रकारे ती निवडणूक रंगेल? मग बघा, अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राने 2019 ते 2024 एक पार्ट बघितला. आता जवळपास 1-2 महिन्यात इलेक्शन लागणार आहेत आणि त्या पार्टमध्ये एकदम प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि विरोधी परिस्थितीमध्ये सुद्धा, कमी वेळ हातात असताना सुद्धा माझ्या वडिलांनी या क्षेत्रामध्ये एक सुंदर आणि खूप चांगलं एवढं विकास कामांना चालना दिली, एवढी सारी विकास कामं केली. माझ्या माहितीनुसार कमीत कमी 2 ते 2.5 हजार कोटीच्या वरती विकास कामं अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये झालेले आहेत. त्याच्यात सिंचन असो, जलसंधारण असो, त्याच्यात कृषी विभाग असो, त्याच्यात आमचं ग्रामविकास विभाग असो, त्याच्यात PWD असो, इरिगेशन असो, या सर्व विभागांमध्ये जवळपास 2 ते 2.5 हजार निधी खेचून आणण्याचा जो बहुमान आहे तो माननीय आमदार मनोहररावजी चंद्रिकापुरे साहेब यांनी एक अल्पावधीत करून दाखवला. आणि तो का करून दाखवला? कारण की त्यांची जी प्रशासनिक सूझबूझ होती, जी एवढे वर्षे त्यांनी क्लास 1 अधिकारी म्हणून कार्यरत होते, शासन आणि प्रशासन कसं चालतं, हां, आणि विकास कामांना खेचून येताना जेव्हा प्रशासनामध्ये काही अडंगा येतो आणि शासनामध्ये काही अडंगा येतो, त्या दोन्ही गोष्टींची समज असल्यामुळे ते दोन्ही ऑब्स्टॅकल क्लिअर करताना त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विकास निधी खेचून आणली. आणि निश्चितप्रमाणे प्रफुल्लभाई पटेल यांचा आशीर्वाद आणि यांचा साथ आमच्या पाठीशी होता, म्हणूनच एवढा मोठी निधी आमदार साहेब या क्षेत्रासाठी खेचून आणू शकले. तर हा झाला 2019 ते 2024 पार्ट 1, जिथे मला असं वाटते की विधानसभा क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत जेवढेही आमदार, खासदार किंवा मोठे जे मंत्री झाले असतील, या लोकांनी जे करून दाखवलं नाही ते आपल्या आमदार साहेबांनी या अल्पावधीत म्हणजे 2च वर्षात करून दाखवलं. ही जी किमया आहे 2 ते 2.5 हजार कोटीची फक्त 2 वर्षात झालेली आहे, कारण की प्रशासन आणि शासन समजल्यामुळे. आणि आता ह्याच्या पुढचा जो पार्ट चालू होईल 2024 ते 2029, कारण की रोड, रस्ते, इरिगेशनचे प्रोजेक्ट हे विकासाची कामं झाल्यानंतर सुद्धा जर आपल्या क्षेत्रातली जनता ह्यांचा वैयक्तिक लाभ कसा होईल, या गोष्टींवरती, पर कॅपिटा इन्कम कसा वाढेल, या गोष्टींवरती आमचा भर आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये एक फिश बेस्ड इंडस्ट्री, एक गारमेंट बेस्ड इंडस्ट्री, इथेनॉलचा एक प्लांट आणि शुगर फॅक्टरी, हे आमचं विजन आहे 2024 ते 2029, जिथे मला असं वाटतं की समाजातले सर्वच घटक कव्हर होतात. आणि बांबू मिशनचं सुद्धा एक आपला संकल्पना आहे, कारण बुरळ कामगार सुद्धा बऱ्यापैकी या क्षेत्रामध्ये आहेत. तर त्यांच्यासाठी बांबू रिलेटेड प्रोडक्ट्स किंवा लाकडाशी रिलेटेड प्रोडक्ट, सागवानचं सुद्धा प्रोडक्शन आपल्या एरियामध्ये चांगलं आहे आणि याची डिमांड चांगली आहे. तर मी जसं तुम्हाला सांगितलं की हा मतदारसंघ कोळशाच्या खाणीतल्या एका हिऱ्यासारखा आहे. आता त्याला जे तरासण्याचं जे काम होईल ते 2024 ते 2029 मध्ये होईल.
आता रोड, रस्ते, नाल्या, डेव्हलपमेंट, इरिगेशन, इलेक्ट्रिसिटी ह्या सर्व गोष्टी होत आलेल्या आहेत आणि होत राहतील. हा निरंतर विकासाचा विषय असतो. आता वैयक्तिक विकास प्रत्येक माणसाचा या क्षेत्रामध्ये कसा होईल याच्यावरती आमचं भर राहील. आणि त्या जोही आमचा शेतकरी असेल, जर तो आज वर्षाअखेरीस 20,000 कमवत असेल तर त्याला 40,000 ते 50,000 रुपयापर्यंत कसं घेऊन जायचं. जो आमचा मुलगा हुशार असेल आणि जर शासकीय सेवेसाठी एलिजिबल असेल त्याला लागेल ती मदत करून तो UPSC MPSC या परीक्षांमध्ये उत्तीर्ण कसा होईल. कारण की आम्ही त्या परीक्षा पास केल्यात म्हणून आम्ही त्यांना मार्गदर्शन देऊ की ते कशाप्रकारे पुढच्या त्यांचं जी गती आहे त्यांना भेटेल. मी जसं सांगितलं तुम्ही की डॉक्टर आहे आणि मी एक व्यावसायिकसुद्धा आहे. मी रिअल इस्टेटच्या कारोबारमध्ये आहे. माझं इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये मी फळभाज्या आणि हे दुबईला किंवा गल्फ कंट्रीजला आपण एक्सपोर्ट करतो. आपलं टीकवूडचं सुद्धा काम आहे. तर हे या क्षेत्राशी निगडीत जे कामं आहेत याला जसं आपण बिझनेस प्रणालीमध्ये कशा प्रकारे चांगल्याने करू शकतो. भारत चांगल्या प्रकारचं एक्सपोर्ट करून दुसऱ्या देशातली जी परकीय चलन किंवा दुसऱ्या देशातली करन्सी आपल्या देशात आणून भारताला आपण कसं स्ट्रॉंग करू शकतो. तर जे मुलं असे इंटरेस्टेड असतील त्यांना त्या प्रकारचे मार्गदर्शन देणे, त्यांचे तसे शिबिर घेणे, त्यांना प्रवृत्त करणे बिझनेस करण्यासाठी. ज्यांना नोकरी करायची आहे त्यांना नोकरीसाठी प्रवृत्त करणे आणि ज्यांना शेती करायची आहे त्यांना कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये इन्व्हॉल्व करून त्यांचे शेतीचा माल आम्ही विकत कसा घ्यायचा आणि जर त्यांना मार्केटमध्ये कोणती गोष्ट 10 रुपयात विकत असतील तर त्यांना 15 रुपये त्यांच्यापर्यंत कसे पोहोचवणे हाच माझा एक उद्देश आहे. बरं, तुम्ही पार्ट 1 आणि पार्ट 2 दोघेही समजून सांगितले. मात्र लोकांमध्ये ह्याही चर्चा आहेत की आपण जसं अर्जुनी मोरगाव क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाचं युती आहे. बरोबर. त्यामध्ये अर्जुनी मोरगावमध्ये सुद्धा आहे. हो. माजी आमदार राजकुमार बडोले साहेब सध्या भाजपचे प्रतिनिधित्व ह्या क्षेत्रात करत आहेत. हो. आणि तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे करत आहात. नेमकं कोणाच्या खात्यात उमेदवारी जाते हा सगळ्यात मोठा पेच इथं फसतं. लोकांमध्ये हे चर्चा आहेत की नेमकं भाजपला तिकीट जाते, उमेदवारी जाते की राष्ट्रवादीला उमेदवारी जाते. तर समजा भाजपला जर उमेदवारी गेली तर काय आपली भूमिका राहणार आहे. बघा, आज अजितदादा, प्रफुल्लभाई, देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब हे सर्व मिळून महाराष्ट्रामध्ये एक चांगलं पुरोगामी सरकार चालवत आहेत. आणि जेव्हा आपण क्षेत्रातल्या जनतेच्या डेव्हलपमेंटसाठी बोलतो तर तिथे उमेदवारी हा प्रश्न येत नाही. माझं ध्येय ठरलेलं आहे. आपल्याला लोकांना राजकारणाच्या मार्फत सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचे एक टूल आहे राजकारण, ज्याच्या मार्फत आपल्याला लोकांना फायदा पोचवून द्यायचा आहे जेणेकरून त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये आपण त्यांना काय लाभ पोचवून देऊ शकतो हे आपल्याला करायचं आहे. जर वरिष्ठांनी असा निर्णय घेतला की भारतीय जनता पार्टीला जर तिकीट गेली तर महायुतीच्या धर्म ठेवून आम्ही महायुतीतला जो कॅन्डिडेट राहील त्याचं काम करू. महायुतीच्या कॅन्डिडेटचं काम करू. मग कॅन्डिडेट कोणी असो ताकदीनं करू. म्हणजे तो कॅन्डिडेट इथनं हरणार नाही ही मी तुम्हाला 100% ग्वाही देतो. महायुतीचा कॅन्डिडेट या क्षेत्रातनं निवडून येईल ही पर्सनल माझ्याकडून तुम्हाला ग्वाही आहे. म्हणजे अर्जुनी मोरगाव क्षेत्रामध्ये महायुतीच्या यावर्षी आमदार राहणार आहे. निश्चित, पक्का 1001%. लॉक करून द्यायच्या. लॉक करून टाका. भेटू मग रिझल्टच्या नंतर. बिलकुल. एक रॅपिड फायर सेशन घेतो. त्यामध्ये एखाद्या राजकारणाचे मी नाव घेतो. त्याच्या तुम्हाला प्रचंड आवडणारा गुण आणि खटकणारा गुण तुम्हाला सांगायचा आहे. ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अत्यंत प्रेमळ आणि एक चांगल्या मनाचा माणूस. खटकणारा गुण काहीच नाही. बरं, माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल साहेब. गोंदिया भंडारा जिल्ह्याला लाभलेलं एक मोठं नेतृत्व आमचं दैवत माननीय प्रफुल्लभाई पटेल ह्यांचं जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे. म्हणून तुमचा रॅपिड फायर राऊंड माझ्यासाठी कमी पडू शकतो. त्यांच्या बाबतीत हर क्षेत्रामध्ये हर गोष्टीमध्ये सांगण्यासारखं खूप साऱ्या गोष्टी आहेत. बस ते आमचं दैवत आहे हाच एक मोठा शब्द आहे. ह्याच्यावरती अजून काही नाही. खटकणारा काही गुण त्यांचा काहीच नाही. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले.
नानाभाऊ गोरगरीब जनतेसोबत चांगले राहतात, पण तिथपर्यंत त्या जनतेला लाभ पोहोचवणे किंवा काही गोष्टींच्या मार्फत मदत पोहोचवणे या गोष्टींमध्ये थोडे कमी पडतात। आणि आताचा जो नॅरेटिव्ह आहे की नानाभाऊंना मुख्यमंत्री बनवायचा आहे म्हणून काँग्रेसला वोट द्या, तर जनतेने हा विचार करावा की कोणाला मुख्यमंत्री बनवायचा आहे म्हणून वोट द्या की आपल्या जीवनातली आर्थिक पातळी उंचावेल ह्याच्यासाठी वोट द्या। तर हे जनतेने डिसाईड करावं। हर माणसाने आपल्या वैयक्तिक लाभासाठी काम करावं, सरकारने जनतेच्या लाभासाठी काम करावं। बरं, विधान परिषद सदस्य डॉक्टर परिणय फुके, दमदार नेतृत्व, खटकणारा गुण काहीच नाही, काहीच नाही। बरं, माजी मंत्री माजी आमदार राजकुमार बडोले साहेब, राजकुमार बडोले साहेबांना भगवंताच्या कृपेने खूप चांगली संधी भेटली। ते एकदा आमदार राहिले, एकदा महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे कॅबिनेट मंत्री राहिले, पण असतील काही कारणास्तव बहुतेक काही गोष्टी जमू शकल्या नसतील, पण त्याच्यामुळे थोडं त्यांच्या जे राजकीय जीवन आहे त्याच्यामध्ये त्यांना थोडा प्रॉब्लेम आला, ज्याच्यामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला। बरं, विद्यमान आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे साहेब, कार्यसम्राट आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे साहेब, ज्यांना शासन आणि प्रशासनाची उत्तम जाण आहे आणि त्यांच्या याच नेतृत्वामुळे या विधानसभा क्षेत्रात एवढा मोठ्या प्रमाणात विकास निधी आला, तर त्यांना आता आपण एक उपाधी देऊ, कार्यसम्राट आमदार मनोहररावजी चंद्रिकापुरे साहेब। आणि खटकणारा गुण, ते माझे वडील आहेत, त्यांचा काहीच खटकणारा गुण नाही, वो नंबर 1 आहे। नंबर 1 आहे। बरं, वर्षात खूप खूप धन्यवाद साहेब, ही आजच्या मुलाखत आम्हाला दिल्याकरिता, आमच्या बैठकीमध्ये सामील झाल्याकरिता। तर हे होते अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे युवा नेते डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे साहेब। यांचा राजकीय प्रवास, शिवसेना, शिंदे गट, त्यानंतर राष्ट्रवादी, कशाप्रकारे हे राजकारणाकडे पाहतात, कशाप्रकारे यांच्या राजकारणावर विचार आहे, राजकारणाला कशाप्रकारे दिशा देता येईल याकरिता यांचे विचार आहेत। अर्जुनी मोरगाव क्षेत्रामध्ये 2019 ते 2024 आता यांचे वडील मनोहरराव चंद्रिकापुरे साहेब आमदार आहेत। कशाप्रकारे त्यांनी ही 5 वर्ष कामं केली, ह्या 5 वर्षांची त्यांची कामं आणि समोरच्या 5 वर्षात होणारी कामं, प्लॅन ए आणि प्लॅन बी, यांच्याकडे सगळं रोडमॅप रेडी आहे, ब्ल्यूप्रिंट रेडी आहे, फक्त आता निवडणुकीची ते वाट पाहत आहेत। लोकांमध्ये तर चर्चा आहे की यावर्षी डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे हे महायुतीचे उमेदवार राहतील। मात्र यांना जर प्रश्न विचारला की खरंच ही चर्चा आहे की अफवा आहे, तर हे सेफ खेळले। मात्र यांच्या मनातील भावना काय आहेत हे जनतेला माहीत आहे। आपण ही आजची मुलाखत शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद।